शिवसेना फुटीला 4 वर्षे उलटली आहेत, पण 4 वर्षानंतर शिवसेना कुणाची याचा निकाल लागलेला नाही. असं असलं तरी संजय राऊतांनी मात्र शिवसेना पक्ष विकल्याचा आरोप करत एकनाथ शिंदेंसह अमित शहांना सुद्धा लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय. राऊतांच्या आरोपांमुळे शिवसेनेच्या निकालाआधीच राजकारण तापल्याचं चित्र आहे. बघूया. शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जोरदार युक्तिवाद केला जातोय. कपिल सिब्बल यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि चिन्हावर ठाकरेंचा दावा मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचवेळी आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवर घणाघात सुरू केलाय. अमित शहांच्या दबावाखाली शिवसेना पक्ष शिंदेंना विकल्याची टीका करत ठाकरेंचा शिवसेना पक्ष फोडण्यासाठी 5,000 कोटी खर्च केल्याचा आरोप राऊतांनी केला. यात निवडणूक आयोग आणि कोण कोण सहभागी आहेत त्याचा हिशोब देखील ते देतील असा घणाघात राऊतांनी केला. निवडणूक आयोगानं अमित शहाच्या दबावाखाली, कोणाच्या? अमित शहाच्या दबावाखाली हा पक्ष एकनाथ शिंदेंना विकला 5,000 कोटीला. मी आकडा सांगतो आहे, त्याची किंमत 5,000 कोटी पक्ष विकत घेण्याची. आता याच्यामध्ये स्वतः निवडणूक आयोग आणि कोण कोण सामील आहेत त्याचा हिशोब ते देतील. राऊतांच्या या आरोपांचा धागा धरत काँग्रेसनंही सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तर राऊतांनी उभाठा गट काँग्रेसला किती हजार कोटींना विकला असा सवाल बन यांनी केला. आता कोण मला काय बोलायचं ते, कोणाला कोणी विकलं, सगळा बाजारच मांडला आहे. म्हणजे मी सांगितलं की राजकारण महाराष्ट्रातलं असं की देशातलं असू दे, वेश्यालाही लाजवेल अशा प्रकारचं ती तरी बिचारी पोटासाठी करते. पण हे तर मात्र सगळं आपलं हेच अस्तित्वच विकून टाकतात. ती मजबुरीनं करते ती बिचारी. पण ह्यांना सत्तेचा लोभ, धनाचा लोभ, त्याच्यापेक्षा हे फेकले आहेत असा त्याचा अर्थ होतो. संजय राऊतांनी आधी याचा हिशोब दिला पाहिजे की संजय राऊतांनी उभाटा गट काँग्रेसला किती हजार कोटी रुपयामध्ये विकला. राहुल गांधींच्या चरणावर उभाटा गट अर्पण करण्यासाठी, सोनिया गांधींच्या चरणावर उभाटा गट अर्पण करण्यासाठी संजय राऊत यांनी किती हजार कोटी रुपयाची दलाली घेतली आणि उद्धवजी ठाकरे यांनी आपला पक्ष काँग्रेसला किती हजार कोटी रुपयामध्ये विकला. याचं उत्तर संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. राऊतांच्या या टीकेवर महायुतीनं जोरदार पलटवार केला. संजय राऊत माध्यमात राहण्यासाठी अशी विधानं करत असल्याचा टोला शिवसेनेनं लगावला. पण काहीही बोलले तरी निकाल ठाकरेंच्या विरोधातच लागेल असं प्रत्युत्तर भरत गोगावलेंनी दिलं. तर राऊतांचं बोलणं निरर्थक असल्याचा टोला नितेश राणे आणि दरेकर यांनी लगावला. संजय राऊत रात्रभर विचार करतात की मीडियाला सकाळी काय सांगायचं. त्याच्यामुळे ते जे सांगतात ते नेमकं उलटं सांगतात आणि आत्तापर्यंत जे बोलत आलेलं आहे ते नेमकं उलटं घडत आलेलं आहे. हे आपण पाहिलं आहे. कारण त्यावेळेला आम्ही 2022पासून जे काय त्याचं वक्तव्य आयुक्त आहे ते त्यांच्या सगळ्या विरोधातच चाललेलं आहे आणि आता पण जो काय निकाल आहे तो त्यांच्या विरोधातच जाणार आहे. जेव्हा महाविकास आघाडीची सत्ता होती तेव्हा सत्ता स्थापनेच्या वेळी संजय राऊतांना पण मुख्यमंत्री बनायचं होतं. उद्धव ठाकरेंचा त्यांना विरोध होता. उद्धव ठाकरेंना त्यांचा विरोध होता. त्यांनी काही आमदारांना पण फोन केलेले. त्या काही आमदारांनी आमच्याशी बोललेले की असे संजय राऊत आणि त्यांचा भाऊ आम्हाला बोलवतोय, सांगतायत की माझं नाव उद्धव ठाकरेंपेक्षा माझं नाव चालवा. मग ते खरं आहे का? त्याच्याही बाबतीमध्ये भूमिका मांडा. बाष्पळ आरोप रोज होतील, त्याला कुठे रोज उत्तर देऊ. संजय राऊत उठले की सकाळी भोंगा वाजतो, मग त्या भोंग्याला आम्ही प्रत्युत्तर दिलंच पाहिजे का? आता तुम्ही पण अनावश्यक काही आरोप केले की संजय राऊत, मला वाटतं त्यांच्या कुठल्याही आरोपांना आधार नसतो, कुठलं तथ्य नसतं. शिवसेना कुणाची याचा निकाल आता सुप्रीम कोर्ट देणार आहे. ठाकरे आणि शिंदेंचं वकील कोर्टात त्यांची बाजू मांडतात. पण एकीकडे हा वाद कोर्टात सुरू असतानाच बाहेर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसतात. त्यामुळे कोर्टाच्या निकालानंतरच हे आरोप प्रत्यारोपांचं सत्र थांबण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.